वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अध्याय 9 श्लोक क्रमांक 16। अहं क्रतुरहं यज्ञस् स्वधाहमहमौषधम् मन्त्रोऽहमहमेवाज्य महमग्निरहं हुतम् अहं क्रतुरहं यज्ञस् स्वधाहमहमौषधम् मन्त्रोऽहमहमेवाज्य महमग्निरहं हुतम् अहं क्रतुः अहं यज्ञः स्वधा अहम् औषधं मंत्रः अहम् एव आज्यम् अहम् अग्निः अहम हुतम। आलं का? लयच अहमच आहे सगळं। हां, दुसऱ्याला म्हणतोय अहंकार सोडा। मागच्या श्लोकामध्ये सांगितलं उपासनेचे प्रकार। काही लोक मला एकत्वानं उपासना करतात, काही पृथक्त्वानं उपासना करतात, काही विश्वरूप हे सगळं विश्व हे माझं रूप आहे असं म्हणून वेगवेगळ्या प्रकाराने काय करतात? उपासना करतात। पण मग सगळं ईश्वर आहे का? हां, सगळं तोच आहे। सगळं म्हणजे काय काय? मग ते सांगितलं। आता इथं थोडी काही नावं सांगितली आहेत। अहम क्रतुः, क्रतु म्हणजे यज्ञ, पण त्या यज्ञाचे 2 प्रकार असतात। वेदानं सांगितलेला यज्ञ आणि स्मृती ग्रंथानं सांगितलेला यज्ञ। श्रुती आणि स्मृती ह्या वेगवेगळ्या आहेत। श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे ऋषींनी चिंतन करून मनन करून जे ग्रंथ लिहिलेले असतात त्यांना म्हणतात स्मृती ग्रंथ। त्यांना काय म्हणतात? महाभारत स्मृती ग्रंथ आहे। मनुस्मृती आहे मुख्य, पराशर स्मृती आहे, व्यास स्मृती आहे, गर्ग स्मृती आहे, अशी वेगवेगळ्या कितीतरी स्मृती आहेत। अशा अनंत स्मृती ग्रंथ आहेत। तर श्रुतीनं सांगितलेले जे यज्ञ त्याला म्हणतात क्रतु, आणि स्मृतीनी म्हणजेच व्यासासारख्या ऋषीमुनींनी, मनुसारख्या ऋषींनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यात सांगितलेले यज्ञ, त्या यज्ञाला काय म्हणतात? यज्ञ। त्याला काय म्हणतात? यज्ञ। असतो यज्ञच, पण त्याला यज्ञच म्हणतात। पण वेदांनी सांगितलेल्या यज्ञाला काय म्हणतात? क्रतु म्हणत असतात। बघा, अहम क्रतुः, मी क्रतु आहे म्हणजे वेद प्रतिपादित यज्ञ आहे। आलं? अहम यज्ञः, मी यज्ञ आहे म्हणजे आता इथं यज्ञ शब्दात काय घ्यायचा? स्मृती ग्रंथांनी सांगितलेला जो यज्ञ तो मी आहे। स्वधा अहम, स्वधा नाही, हां स्वधा त्या पितराच्या उद्देशानं अर्पण केलेलं जे अन्न असतं त्याला स्वधा म्हणतात। ओम पितराय स्वधा असं स्वधा म्हणूनच ते अर्पण करावं लागतं।
ते स्वधा म्हणजे पितरांना अर्पण केलेलं अन्न ते सुद्धा मीच आहे. बरं. अहम औषधम, औषधी म्हणजे वनस्पती, आणि त्या वनस्पतीपासून निर्माण झालेलं फळं वगैरे अन्न त्याला औषधम म्हणतात. त्याला काय म्हणतात? औषधम. ते मीच आहे. अहम औषधम. बर. अहम मंत्र. अहम मंत्रसुद्धा कोण आहे? मीच आहे. गायत्री मंत्र असे वेगवेगळे मंत्र आहेत ना. अहम एव आज्यम. आज्यम अहम एव. आज्यम म्हणजे आजीबाई नाही. तसं सगळ्याची आजी बी तोच आहे, आजोबा बी तोच आहे, है की नाही. तर आज्य शब्दाचा अर्थ तूप. यज्ञामध्ये हवन करण्यासाठी तूप लागतं का नाही? हां, ते तूपसुद्धा कोण आहे? मीच आहे. बरं. अहम अग्निही. बरं, आता ते तूप जे अग्नीत टाकायचं ते अग्निसुद्धा कोण आहे? मीच आहे. अहम होतम. आणि ती टाकण्याचे जे कर्म करायचं, पळीनं टाकावं लागतं आहे, ती काय बघूनच वाचायचं नसते. काय पळीनं? लाकडाची एक विशिष्ट पळी असते, त्या सुव म्हणतात तिला, आणि त्यानं ते टाकायचं असते, आहे की नाही. सुव असं काय ते म्हणतात त्याला. तर त्याच्याद्वारा ते टाकायचं असतं मंत्र म्हणून. तर ती टाकण्याची क्रियासुद्धा कोण आहे? कर्मसुद्धा कोण आहे? मीच आहे. अजून एकदा सांगायचं का श्लोक? अहम क्रतोः. वेदांनी प्रतिपादन केलेला जो यज्ञ तो मी आहे. अहम यज्ञ. स्मृतिग्रंथांनी प्रतिपादित केलेला यज्ञ, प्रतिपादन केलेला यज्ञ तो मी आहे. स्वधा अहम. पितरांच्या उद्देशानं अर्पण केलेलं अन्न मी आहे. औषधम अहम. वनस्पतीपासून निर्माण झालेलं जे अन्न आहे ते अन्न मी आहे. मंत्र अहम. मंत्र मी आहे. आज्यम अहम एव. आणि आज्य म्हणजे तूप जे यज्ञात टाकलं जातं ते मीच आहे. अहम अग्निही. ते यज्ञातला अग्निसुद्धा मीच आहे. अहम होतम. आणि ते हवन करण्याचं जे कर्म आहे ते सुद्धा मीच आहे. पिताहमस्य जगतो. माता धाता पितामहः. वेद्यं पवित्रमोंकार. ऋक्साम यजुरेव च. पिताहमस्य जगतो. माता धाता पितामहः. वेद्यं पवित्रमोंकार. ऋक्साम यजुरेव च. पिता अहम अस्य जगतः. माता धाता पितामहः. वेद्यं पवित्रम ओंकारः. ऋक् साम सामः यजुः एव च. बघा आता. हां बघा, पदच्छेद सांगतो अजून एकदा. कुठे गेला? किती श्लोक आहे? हां हां. पिता अहम अस्य जगतः. माता धाता पितामहः. वेद्यं पवित्रम ओंकारः. ऋक् साम यजुः एव च. आलं का? तर बघा आता. अहम अस्य जगतः पिता. अहम म्हणजे मी. अस्य जगतः पिता. या जगाचा काय आहे? पिता आहे. सगळ्या जगाचा बाप आहे म्हणतात भगवान श्रीकृष्ण. सगळ्या जगाचा कोण आहे?
बाप, सगळ्या जगाचा पिता मी आहे. बर, मग मम्मी मम्मी मी मीच आहे. अहम अस्य जगत अहम माता, मातासुद्धा कोण आहे? मीच आहे. धाता, धाता म्हणजे धारण करणारा, पोषण करणारा कोण आहे? जगाला कोण पोसतो? मीच यांचा धाता पण आहे. पितामह, पिताच नाही, आजोबा आहे. आजोबा, पित्याचा पिता त्याला काय म्हणतात? पित्याचा पिता त्याला पितामह म्हणतात. आणि आईचा बाप त्याला मातामह म्हणतात. काय म्हणतात? हां, पितामह आणि मातामह असं. पितामह मी आहे. वेद्यम जाणण्याला योग्य मीच आहे. पवित्रम मी पवित्र आहे. ओंकार, ओंकारसुद्धा मीच आहे. ते आपला वाम्या नाही. त्या ओंकारापासून वेदाची काय झाली? उत्पत्ती झाली. असा तो ओंकार तो मी आहे. प्रणव, ऋग्वेद मीच आहे. सामवेद मीच आहे. च यजुः एव, आणि यजुर्वेदसुद्धा मीच आहे. आणि तीनच का ना अजून तू अथर्ववेद मीच आहे. ह्या तिन्हीतून बाजूला केला पुन्हा एक वेगळा व्यासानी. तसे मुख्य पहिले किती वेद होते? 3 वेदच होते. समजलं का? म्हणजे 4था वेद कसं काय मग व्यासाने लिहिला का काय? नाही, व्यासाने लिहिला नाही. ह्या 3 वेदामध्ये सगळं असं थोडंसं मिक्स होतं सगळं. थोडंसं त्याचं विभाग वर्गवारी केली त्याने, त्याच्यातून एक वेगळा वेद निर्माण झाला. फक्त ते विभाग केला, फक्त त्याचा काय केला? विभाग केला, फक्त वाटणी केली. कुठं आलं? अजून एकदा सांगायचा का श्लोक? अहम अस्य जगतः पिता, मी या जगाचा पिता आहे. माता आहे. धाता धारण पोषण करणारा आहे. पितामह, मी जगाचा आजोबा आहे. वेद्यम मी जाणण्याला योग्य आहे. पितॄणां पवित्रमिव मंगलानांचे मंगलम असे. ओंकार, ओंकार मी आहे. म्हणजे ऋग्वेद मी आहे. सामवेद मी आहे. यजुर्वेद यजुः एव, यजुर्वेदही मी आहे. यजुर्वेदसुद्धा मीच आहे. गतिर्भर्ता प्रभु साक्षी, निवासशरणं सुहृत्, प्रभव प्रलयस्थानं, निधानं बीजमव्ययम्. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी, निवासशरणं सुहृत्, प्रभव प्रलयस्थानं, निधानं बीजमव्ययम्. गतिः भर्ता प्रभुः साक्षी, निवासः शरणं सुहृत्, प्रभवः प्रलयः स्थानं, निधानं बीजम् अव्ययम्. आलं का? बघा आता, गती ही कर्म केल्यानंतर त्या कर्माच्या फलस्वरूपामध्ये जी गती प्राप्त होते ती गतीसुद्धा कोण आहे? मीच आहे. कर्म केल्यानंतर त्याला कर्म करणाऱ्याला त्या कर्माचं फल म्हणून एक विशिष्ट गती प्राप्त होते का नाही? ती गती कोण आहे? मीच आहे. भरता, सर्वांचं भरण पोषण करणारा कोण आहे? मीच आहे. प्रभू हो, सगळ्यांचा स्वामी मी आहे. साक्षी, कोण काय करतं आहे, कोण काय करतं आहे, कोण पाप करतं आहे, कोण पुण्य करतं आहे, कोण चोऱ्या करतं आहे, कोण लबड्या करतं आहे, काय करतं आहे,
कोण सत्कर्म करतं ह्याचा सगळ्याचा साक्षी कोण आहे? मी आहे. मी निवासः, सगळ्यांचं वस्तीस्थान मी आहे. सगळे कुठे राहतात? माझ्यातच राहतात, माझ्या ठिकाणी राहतात. शरणम, शरण जाण्याला योग्य मीच आहे. सुरत, सगळ्यांचं उपकाराची म्हणजे प्रतिउपकार करील ही भावना न ठेवता सगळ्यांचं हित करणारा कोण आहे? मीच आहे. प्रभवः, जगाला उत्पन्न करणारा. प्रलयः, जगाचा नाश करणारा. आणि स्थानम म्हणजे जगाची स्थिती करणारा मीच आहे. कळलं का? उत्पन्न करणारा मीच आहे, जगाचा प्रलय करणाराही मीच आहे आणि जगाची स्थिती करणारासुद्धा मीच आहे. निधानम, आणि हे सगळं जगत प्रलय झाल्यावर जिथं राहतं किंवा सगळं जिथं ठेवलं जातं ते निधानसुद्धा कोण आहे? मीच आहे. अव्ययम बीजम, अविनाशी अशा प्रकारचं बीज जगाचं मीच आहे. तपाम्यः, अजून एकदा सांगायचा श्लोक तो काय गरज नाही ना. तपाम्यहमहमवर्षम् निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. तपामि, अहम वर्षं निगृह्णामि उत्सृजामि च अमृतं च एव मृत्युः च सत् असत् च अहम अर्जुन. आता अर्जुन अगोदर घ्या. काय घ्या? अर्जुन म्हणजे हे अर्जुना, अहम तपामी, मी सूर्याच्या रूपानं जगाला तप्त करतो. तपामी म्हणजे ताप देतो, म्हणजे उष्णता देतो. काय करतो? मी सूर्याच्या रूपानं काय करतो? ताप देतो म्हणजे उष्णता देतो. बरं. वर्षम निगृह्णामि, वर्ष म्हणजे पाऊस. वर्षम म्हणजे काय? पाऊस. त्या पावसाचा काय करतो मी? ग्रहण करतो. म्हणजे समुद्राचं पाणी उष्णतेनं तप्त करून त्याच्यातून जी वाफ तयार होते ती मी ओढतो, आकर्षित करतो पावसाला, त्या जलाला. कळलं का? वर्षम निगृह्णामि म्हणजे पावसाचं मी आकर्षण करतो, त्याचा ग्रहण करतो, ओढतो, खेचतो. च उत्सृजामि, आणि पुन्हा पावसाची वृष्टीसुद्धा मीच करतो. उत्सृजामि म्हणजे सोडतो, त्या पावसाला सोडतो म्हणजे पाऊस पाडतो. च अमृतम, आणि अमृत हे मीच आहे. च मृत्यू, आणि मृत्यूसुद्धा मीच आहे. सत च असत अहम, जे काही सत आहे जगात दिसणारं ते मीच आहे. आणि जे काही असत आहे, जे म्हणजे दिसत नाही आता, ते सुद्धा कोण आहे? मीच आहे. लक्षात आलं का? सत आहे मीच आहे, असत ही मीच आहे. अजून एकदा सांगतो. अहम तपामी, मी काय? सूर्याच्या रूपानं ताप देतो म्हणजे उष्णता देतो. वर्षम निगृह्णामि, पावसाचं मी काय करतो? निग्रह करतो किंवा त्याचं आकर्षण करतो. च उत्सृजामि, आणि त्या पावसाला मी काय करतो? सोडतो म्हणजेच पाऊस पाडतो. च अमृतम, आणि अमृतसुद्धा अमृतम अहम एव, मीच आहे. मृत्यू, मृत्यूसुद्धा मीच आहे. सत च असत अहम, जे काही सत आहे
आणि जे काय असत आहे ते सुद्धा मीच अशा प्रकारचं आहे. त्रैविद्यामां सोमपापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् त्रैविद्यामां सोमपापूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. त्रैविद्याः मां सोमपाः पूतपापाः यज्ञैः इष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यम आसाद्य सुरेन्द्रलोकम अश्नन्ति दिव्यान् दिवी देवभोगान्. आलं का? पदच्छेद आला का? आता बघा ते दोन ओळी बघा वरच्या अगोदर. कोणत्या? हां वरच्या म्हणजे ह्या पहिल्या न तिकडं बघता. तर त्रैविद्याः वेद किती आहेत? 3 आणि त्या 3 वेदाला जाणणारे त्यांना म्हणतात त्रैविद्याः. म्हणजे 3 वेदाचा ज्याने अभ्यास केला 3 वेदाला जे जाणतात त्यांना म्हणतात त्रैविद्याः. बरं. सोमपाहा सोमपान करणारे. यज्ञामध्ये सोमपान करावं लागतो. मग वेदाचा अभ्यास केला, वेदांनी सांगितलेले यज्ञ केले आणि यज्ञ करून त्याच्यात जो सोमरस असतो त्या सोमरसाचं त्यांनी काय केलं? पान केलं. आणि मग एवढं अनुष्ठान करून सोमरसाचं पान करून पूतपापाहा पाप जाऊन जे काय झालेले आहेत पवित्र झालेले आहेत त्यांना म्हणतात पूतपापाहा. बरं. असे ते माम यज्ञैः इष्ट्वा मला यज्ञाच्या द्वारा पूजून. इष्ट्वा म्हणजे काय? पूजा करून. यज्ञाच्या द्वारा माझी ती पूजा करतात आणि माझी पूजा करून स्वर्गतिं प्रार्थयन्ते स्वर्गाची प्रार्थना करतात म्हणजे स्वर्गाची इच्छा करतात. किती येड्या हळदी आहेत त्या, आहे की नाही? भगवंताला असं म्हणायचं की वेद शिकतात, वेद सगळा जाणतात, वेद जाणल्यामुळं वेदांनी सांगितलेलं कर्म करतात म्हणजे यज्ञ करतात, यज्ञात सोमरस पितात, पवित्र होतात, पाप सगळं नष्ट करतात स्वतःच्या ठिकाणी असलेलं आणि हे सगळं करून माझी पूजा करतात. या यज्ञाच्या द्वाराच माझी काय करतात? पूजा करतात. आणि मग माझी पूजा करून मला प्रसन्न करून माझ्या प्राप्तीची इच्छा करायची ना. माझ्या प्राप्तीची इच्छा करीत नाही, स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करतात. मग स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा केली की त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. मग त्यांना मिळणार ते फल कसं असते? विनाशी. अरे एवढं सगळं करतात, माझी इच्छा करायची ना, माझी प्राप्ती होईल ना. पण इच्छा माझी करत नाहीत. इच्छा कशाची करतात? स्वर्गाची करतात. बघा मग ते म्हणजे कोण? ते यज्ञ करणारे, पवित्र झालेले, स्वर्गाची इच्छा करणारे. ते पुण्यम सुरेंद्रलोकम आसाद्य. ते पुण्यम हे विशेषण सुरेंद्रलोकाचं आहे. सुर म्हणजे देव,
देवांचा राजा इंद्र तो जिथं राहतो त्याला सुरेंद्र लोक म्हणतात. त्याला कोणता लोक म्हणतात? सुरेंद्र लोक. अमरावती विदर्भातली नाही, स्वर्गातली. इंद्र जिथं राहतो, इंद्राची राजधानी येते काय? अमरावती. तर अशी त्या अमरावतीला म्हणजे सुरेंद्र लोकाला असाध्य प्राप्त करून मग दिवी म्हणजे त्या स्वर्गात, दिव्य लोकात दिव्यान देवभोगान अश्नंती, दिव्य अशा प्रकारचे देवांचे जे भोग आहेत त्या देवाच्या भोगांना ते तिथं जाऊन काय करतात? भोगतात, उपभोगतात. आलं का? अजून एकदा सांगू का? त्रैविद्या हा 3 वेदाला जाणणारे, सोमपाहा यज्ञ करून त्या यज्ञामध्ये सोमरस पिणारे, पूतपापाहा आणि हे सगळं साधन करून पाप ज्यांचं निघून गेलेलं आहे आणि पवित्र झालेले आहेत असे, म्हणजेच पूतपापा हा पाप जाऊन पवित्र झालेले. माम यज्ञैहि इष्ट्वा, माझी यज्ञाच्या द्वारा पूजा करून स्वर्गतीम प्रार्थयन्ते, स्वर्गाची प्रार्थना करतात, म्हणजे स्वर्गाची इच्छा करतात, स्वर्गाला जाण्याची किंवा स्वर्गप्राप्तीची काय करतात? इच्छा करतात. मग असे स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करणारे ते पुण्यम सुरेंद्रलोकम आसाद्य, पुण्याचं फलस्वरूप असणारा जो सुरेंद्रलोक म्हणजे स्वर्गलोक, त्या स्वर्गाला प्राप्त करून, आसाध्य प्राप्त करून मिळवून दिवी, मग त्या दिव्य लोकामध्ये स्वर्गामध्ये दिव्यान देवभोगान अश्नंती, दिव्य अशा प्रकारचे जे देवांचे भोग आहेत ते भोग त्यांना ते प्राप्त होतात आणि त्या भोगाला ते काय करतात? उपभोगतात. ओम शांती शांती शांती. कुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.